जेव्हापासून जम्मूमध्ये थंडी वाढली होती तेव्हापासून वॉकिंग बंद झाली होती ना, तर फायनली थंडी कमी झाली म्हटल्यावर संध्याकाळचं वॉकिंग पुन्हा सुरू केलेलं आहे. तर संध्याकाळी 5 ते 5:15 वाजता घरून निघते आणि हे बघा पुढे एक मराठी ताई राहतात, त्यांच्यासोबत मी संध्याकाळचं वॉकिंग करते. तर मोठा असा राऊंड मारते. त्यानंतर घरी आली. घरी आल्यानंतर ना मी आज ग्रीन टी घेतला. तर मी रोज ना वॉकिंगला जाण्याच्या अगोदर घेते, पण आज जरा उलटं झालं त्यामुळे तिथून आल्यावर घेतली. त्यानंतर लगेचच संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण आज मला बनवायचे होते मेथीचे पराठे आणि त्याचबरोबर आज मला ना मी इडलीचं पण टाकलेलं होतं भिजायला, ते देखील दळून घ्यायचं होतं. तर त्यामुळे जरा लवकरच लागली स्वयंपाकासाठी. तर इथं मी पहिले मेथीचे पराठ्यांसाठी पीठ वगैरे मळून ठेवणार. ते तोपर्यंत सॉफ्ट होईल, तोपर्यंत माझं इडलीचं जे काही दाट तांदूळ दळायचे ते पण दळून होईल. तसं तर अजूनही इडलीचं पीठ व्यवस्थित असं फर्मेंट होत नाही, कारण थंडी आहे अजून, पण नॉर्मल आहे. पण डोसे वगैरे छान बनतात. त्यामुळे म्हटलं चला मुलांना टिफिनला भरपूर दिवसानंतर इडली किंवा आप्पे वगैरे बनवून देईल. तर हे बघा इथं पूर्णपणे हे दळून झालेलं आहे. तर कुकरमध्येच मी ते ठेवलेलं. त्यानंतर इकडे पराठ्यांसोबत मी मिरचीचा ठेचा बनवून घेते. त्यासाठी जिथं मी शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेतल्या आणि लगेचच पराठे बनवून घेणार आहे. गरम गरम पराठे मुलांना देईल. आणि हे बघा मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलं होतं, त्यामुळे पराठे अगदी छान बनतात आणि फुगतातही तेवढेच. खूप छान बनतात ह्या पद्धतीने बनवल्यामुळे. आणि जेवढे आपल्याला मोठे पाहिजे, जेवढे पातळ पाहिजे तेवढे आपल्याला ते बनवता येतात. जर आपण बारीक कट करून केली ना, तर हवे तसे आपल्याला बारीक करता येत नाहीत. तर इथं मी आता हे सगळे पराठे लाटून घेणार आहे आणि आजचा ब्लॉग मी इथूनच स्टॉप करणार आहे. भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत. बाय.